नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धिस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धिस्स। बुद्धं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पानातिपाता वैरमणि सिक्खापदं समादियामि। आदिन्नदाना वैरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिथ्याचारा वैरमणि सिक्खापदं समादियामि। सुसावादा वैरमणि सिक्खापदं समादियामि। शूरामेरय मद्यप्रमादथाना वैरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। विद्यार्थ्यांच्या या मनमोहक स्वागत गीतासाठी जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण यांचं कौतुक करूयात। यानंतर मी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या स्वागतासाठी आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा आपल्याला शुभ हस्ते सत्कार करायचा आहे। या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक नारायण कांबळे सर यांचा सत्कार करण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर नारायण कांबळे सर जे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत, तर त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आयुष्यमान प्राध्यापक डॉक्टर लहू वाघमारे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी प्राध्यापक डॉक्टर नारायण कांबळे सरांचा सत्कार करावा। नारायण कांबळे सरांनी अनेक विषयामध्ये त्यांचं वाचन आहे, लिखाण आहे, अनेक त्यांना पुरस्कार आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत। तसेच आमचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर लहू वाघमारे सर हे देखील सतत चळवळीमध्ये असतात। त्यांचे देखील अनेक ग्रंथ मार्केटमध्ये उपलब्ध झालेले आहेत, अनेक चळवळीमध्ये ते सतत क्रियाशील असतात। तर मी प्राध्यापक डॉक्टर नारायण कांबळे सरांचा या सत्काराबद्दल सर्वांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार स्वीकारावा। यानंतर लातूर महानगरपालिकेच्या महापौर सौभाग्यवती व या कार्यक्रमाचे उद्घाटक सौभाग्यवती जयश्रीताई सोनकांबळे यांचा सत्कार करण्यासाठी मी मंगलताई कांबळे यांना अशी विनंती करतो की त्यांनी जयश्रीताई सोनकांबळे यांचा सत्कार करावा। जयश्रीताई सोनकांबळे या आपल्यासाठी अतिशय भूषणावं असं नाव आहे की ज्यांच्या गळ्यामध्ये लातूर महानगरपालिकेच्या महापौरपदाची माळ पडलेली आहे। तर मी मंगलताई कांबळे यांना अशी विनंती करतो की त्यांनी ताईचा सत्कार करावा। प्राध्यापक UD गायकवाड सरांना अशी विनंती करतो की त्यांनी प्राध्यापक डॉक्टर प्रशांत गायकवाड सरांचा सत्कार करावा। कार्यक्रमामध्ये मेहनत असते, वेळातला वेळ काढून ते सामाजिक कार्यामध्ये सतत अग्रेसर असतात। आयुष्यमान प्राध्यापक प्रशांत गायकवाड सरांचा सत्कार प्राध्यापक UT गायकवाड सर करत आहेत। धन्यवाद सर। यानंतर या कार्यक्रमासाठी ज्यांनी रात्रंदिवस प्रचंड अशी मेहनत घेतलेली आहे
व या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले प्रशांत गायकवाड सरांचा सत्कार झालेला आहे व दैनिक अर्थसत्ता हे लातूर शहरामध्ये प्रचंड असं प्रसिद्ध झालेलं आहे. राजेंद्र कांबळे सर स्वतः खूप जातीने लक्ष देऊन प्रत्येक लोकांना त्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून न्याय देतात. त्यांचं न्यूज पोर्टल आहे. तर आयुष्यमान राजेंद्रजी कांबळे सरांचा सत्कार करण्यासाठी मी प्राध्यापक प्रशांत गायकवाड सरांना मी अशी विनंती करतो की राजेंद्रजी कांबळे सरांचा आपण सत्कार करावा. वर्तमानपत्रामध्ये सतत अग्रलेख लिहिणं, सतत कार्यामध्ये क्रशील राहणं हा त्यांचा गुणधर्म आहे. आणि या कार्यक्रमासाठी गेले 15 दिवस ज्यांनी प्रचंड अशी मेहनत घेतलेली आहे ते आमचे मित्र सन्माननीय राजेंद्रजी कांबळे सर यांचा सत्कार आयुष्यमान प्रशांतजी गायकवाड सर करत आहेत. धन्यवाद सर. आयुष्यमान मेधावी सरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी हा छोटेखानी सत्कार शो करावा. मोरे सर आले का? प्राध्यापक डॉक्टर गिरीश मोरे सर, प्राध्यापक डॉक्टर गिरीश मोरे सर यांचा सत्कार करण्यासाठी मी आयुष्यमान संजय घाडगे सरांना अशी विनंती करतो. आयुष्यमान प्राध्यापक डॉक्टर गिरीश मोरे सरांना मी अशी विनंती करतो की आपण मंचावरती यायचं आहे. प्राध्यापक डॉक्टर गिरीश मोरे सरांचा सत्कार करण्यासाठी मी आयुष्यमान संजयजी घाडगे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी मोरे सरांचा सत्कार करावा. मॅडम चंद्रकांत शिंदे सर मी करेन, माझं नाव घ्या प्राध्यापक शंकर वाघमारे, चंद्रकांत शिंदे सरांचं मी करेन. आणि नाव तुमचं? सत्कार संपन्न झाला असं नसतो आम्हाला. पुढील सत्कार चंद्रकांत शिंदे सरांचा सत्कार प्राध्यापक शंकर वाघमारे सर करतील. धन्यवाद सर. चंद्रकांत शिंदे सर यांचा सत्कार शंकर वाघमारे सर करत आहेत. छोटेखानी त्यांनी हा सत्कार स्वीकारावा असं मी चंद्रकांत सरांना विनंती करते. धन्यवाद सर. यानंतर मंचावरील सर्व मान्यवरांना मी आसनस्थ होण्याची विनंती करते. झाला आता यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी आता याच्यामध्ये डायरेक्ट आता नाही नाही झाली आता झाली. सर्व मान्यवरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हावं. यानंतर या कार्यक्रमाचं प्रस्तावित करण्यासाठी दैनिक अर्थसत्ताचे संपादक मित्रांनो, गेल्या 1 महिन्यापासून आम्ही या कार्यक्रमाची तयारी करीत आहोत. ऊन प्रचंड वाढलेला आहे. अशाही परिस्थितीमध्ये मी राजेंद्र कांबळे अर्थसत्ता न्यूज संपादक, ज्यांनी लातूरमध्ये दैनिक सम्राट आणला तो राजेंद्र कांबळे, ज्यांनी चिखल, पाणी, वारा, पाऊस अशा वेळेत सुद्धा दैनिक सम्राट घरोघरी पोहोचवला तो राजेंद्र कांबळे. आणि गेली 20 वर्ष या पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये मी सातत्यानं पाहतो आहे. देशातील परिस्थिती, आपल्या माणसाचे स्वभाव, देशातील प्रश्न सातत्यानं पाहतो आहे. मित्रांनो, हा
साहित्य संमेलनाचा कार्यक्रम मी का घेतला किंवा हा कसा सुचला, हा अनेकाला पडलेला प्रश्न आहे. मला असं म्हणायचं आहे की आज देशामध्ये अनेक प्रश्न आहेत. आमचे सांस्कृतिक प्रश्न आहेत, आमचे राजकीय प्रश्न आहेत, आमचे आर्थिक प्रश्न आहेत, आमचे शैक्षणिक प्रश्न आहेत, आमच्या रोजीरोटीचाही प्रश्न आहे. तोही प्रश्न अद्याप सुटलेला नाही. हे प्रश्न साहित्याच्या कक्षेमध्ये आले पाहिजे, ही माझी प्रामाणिक तळमळ आहे. कारण आम्ही पाहत आहोत की आम्ही कुठेही आज रोजी स्थिर नाही, राजकारणामध्ये स्थिर नाही. आम्ही किती माणसं उभे केली, आम्ही आज देशामध्ये राजकारणामध्ये किती माणसं उभे केली. क्वचित माणसं आहेत, तेही कोण्या विचाराचे आहेत, कोण्या पक्षाचं काम करतात, कोण्या संघटनेचं काम करतात, हे आपल्याला माहित आहे. आमचा आर्थिक प्रश्न जो आहे तो आजही सुटलेला नाही. आजही आर्थिक प्रश्नामध्ये आमचे ससे होरपट होत आहे. आज MIDC मध्ये आमचा एकही कारखाना नाही. क्वचित माननीय आमचे रोहित पिसाळ आज येणार होते, पण त्यांच्या वडिलांचं दुःखद निधन झाल्यामुळं या 2-4-5 दिवसांखाली त्यांच्या वडिलांचं दुःखद निधन झाल्यामुळं ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्याचप्रमाणे माननीय बनसोडे साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला येणार होते. त्यांचीही अचानक मीटिंग असल्यामुळे, बैठक असल्यामुळं ते मुंबईला परत गेलेले आहेत, तेही आले नाहीत. मी सांगत होतो त्यांच्या समोर, मला बरंच बोलायचं होतं. आर्थिक प्रश्नामध्ये आजही आमची ससे होरपट होत आहे. MIDC मध्ये कुठे कारखाना नाही. क्वचित आमचे रोहित पिसाळ सारखी माणसं उद्योगामध्ये पुढे आलेले आहेत आणि त्यासारखी माणसं यापुढे सुद्धा घडणं गरजेचं आहे. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आमची माणसं पुढे येणं गरजेचं आहे. व्यावसायिक क्षेत्रामध्ये आमची माणसं पुढे येणं गरजेचं आहे. आज आपण पाहतो आहे युनिव्हर्सिटीमध्ये करोडो रुपयाची उलाढाल होत आहे, करोडो रुपयाची उलाढाल होत आहे. आताच आपण पाहिलं की भीमा तुझ्या मठाचे जर 5 लोक असते, तलवारीचे असे न्यारेचे लोक असते. आपण पाहिलं की आता बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थ्यांनी जे आपल्या समोर सादर केलं ते अतुलनीय आहे. आमच्यामध्ये गुणवत्ता भरपूर आहे, आमच्यामध्ये क्षमता भरपूर आहे. फक्त आम्हाला स्टेज पाहिजे, विचारपीठ पाहिजे आम्हाला, आणि ते विचारपीठ मिळालं पाहिजे. जर आम्हाला असं विचारपीठ मिळालं तर आज आपण फिल्म सिटी मध्ये बघतो की करोडोची उलाढाल आहे. तर हे जे बालक आहेत किंवा आमच्यामध्ये ज्या गुणवत्ता आहेत त्या निश्चितच फळाला येतील आणि आपण सुद्धा मोठे कलाकार होऊ असं मला वाटतं. हा प्रश्न सुद्धा मला साहित्याच्या क्षेत्रामध्ये आणावा वाटतो. कारण जोपर्यंत आपण प्रश्न साहित्याच्या क्षेत्रामध्ये आणणार नाही तोपर्यंत त्याच्यावर मार्गही सुचणार नाही. आमचे जे लिहिणारे माणसं आहेत, आमचे जे बोलणारे माणसं आहेत, त्यांनी या प्रश्नाच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे, या प्रश्नाच्या गाभ्यापर्यंत गेलं पाहिजे. त्याचे उत्तर आपण आता शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज देशातील परिस्थिती प्रचंड वाईट परिस्थिती आहे. जोपर्यंत आपण प्रश्नाच्या मुळापर्यंत जाणार नाही, त्याच्या गाभ्यापर्यंत जाणार नाही, त्याचं उत्तर सापडणार नाही. उत्तर असतात, उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. सर्वच क्षेत्रामध्ये प्रश्न निर्माण झाले तरी सर्वच क्षेत्रामध्ये उत्तरे सुद्धा असतात, ते आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. साहित्याच्या कक्षेमध्ये हे प्रश्न यावेत, त्यावर मनन व्हावं, चिंतन व्हावं,
समीक्षा व्हावी, त्याचं ऑडिट व्हावं असं मला वाटतं. प्रत्येक क्षेत्रामध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं समीक्षण व्हावं, चिंतन व्हावं, मनन व्हावं, ऑडिट व्हावं असं मला वाटतं. म्हणून हा कार्यक्रम मी या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, गेल्या 1 महिन्यापासून माझी जी टीम आहे, आमचे चंद्रकांत शिंदे सर असतील, लोखंडे सर असतील, त्यानंतर युडी गायकवाड सर असतील आणि भगवान बनसोडे असतील, यांनी तर मला सगळं केलं. परंतु आज आचार्य सर असतील, यांनी सोनकांबळे, परत आमचे ज्यांनी औषधामध्ये खूप मोठं विहार बांधलं ते आमचे राजेंद्र बनसोडे, तेही माझ्या संयोजन समितीमध्ये आहेत. आज जरी संख्या कमी जरी दिसत असली तरी भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते ते नक्कीच या ठिकाणी मलाही लागू होत आहे असं मला वाटतंय. आणि या माणसांच्या जोरावर, या 5 लोकांच्या जोरावर म्हणजे निश्चितपणे हा विश्वास मला वाटतो. आणि हा विश्वास मनाची वराची वाढवून मी पुढील वाटचाल करण्याचा प्रयत्न करेन. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद सर. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून आपण हे वर्तमानपत्र चालू करून लातूर जिल्ह्यामध्ये प्रचार आणि प्रसार केलेला आहे. या पाठीमागचा प्रचंड असा खडतर प्रवास आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलेला आहे. ज्यांना झेप घ्यायची असते त्यांना आकाश मुक्त असतं, ज्यांना झेप घ्यायची असते त्यांना आकाश मुक्त असतं. परंतु बळ असावं लागतं, इच्छाशक्तीचं बळ असावं लागतं, आत्मविश्वासाचं. अनेकदा परिस्थिती रूप वागावं लागतं, स्वतःचे विचार झटकून विचाराची दिशा बदलावी लागते. त्यामध्ये अपयश आलं तरी चालेल, कारण त्यामध्येच यश दडलेलं असतं, त्यामध्येच यश दडलेलं असतं, त्यामध्येच यश दडलेलं असतं. संमेलनाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर प्रशांत गायकवाड साहेब, स्वागत अध्यक्ष माननीय श्री शिंदे साहेब व व्यासपीठावरील सर्व मान्यवर या ठिकाणी मध्ये जमलेल्या बंधू आणि भगिनी, आज आपण लातूरचे या पावन भूमीमध्ये जो पुरस्कार वितरण सोहळा साजरी करण्यासाठी इथं व्यक्ती सत्कार करण्याचा आहे, त्यांनी जमलेल्या शब्द आणि विचाराचा सन्मान आहे. शेवटी मी इतकेच म्हणेन की साहित्यिक हे मनोरंजनासाठी नसावे तर परिवर्तन घडून आणण्यासाठी असावे. या संमेलनातून आपले विचार प्रगल्भ असावे. सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांना खूप खूप अभिवादन करते व पुढील कार्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय हिंद, जय महाराज. तर बुद्धांनी सांगितलंय द्वेष सोडा, बुद्धांनी सांगितलंय वैर सोडा, बुद्धांनी सांगितलंय अहिंसा सोडून द्या. मग आजच्या वर्तमान जगामध्ये बुद्धाच्या तत्वज्ञानाची गरज संपली, माणसाशी वैर करायची थांबली, माणसानं द्वेष सोडलाय, माणसानं हिंसा सोडली, हे प्रश्न उपस्थित होतात. आणि मग 2500 वर्षानंतर माणूस बदललाय म्हणजे नेमकं काय बदललेलं आहे, आणि मग 2500 वर्षानंतर माणूस काय वेगळा आहे याचा आपण ज्यावेळी शोध घेतो त्यावेळेला मग आपल्या लक्षात येतं, जर 2500 वर्षानंतर पूर्वी जसा माणूस होता त्याच्या वृत्ती प्रवृत्ती होत्या त्याच आज कमी जास्त प्रमाणात आहेत. मग माणूसच बदलला नसेल तर मग तत्वज्ञानाची गरज संपत नाही. ते बुद्धाचं तत्वज्ञान आजसुद्धा आपल्याला 2500 वर्षानंतर लागू आहे, लागू राहणार आहे, हे आपण लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. आणि मग ह्या अनुषंगानं आपण काही गोष्टी त्यांचा शोध घेत आपण पुढं जातो त्यावेळेला आपल्या लक्षामध्ये येतं की आपल्या साहित्य संमेलनाचं नाव आहे मराठी बौद्ध साहित्य संमेलन. आता याच्यातलं बौद्ध साहित्य हा जो शब्द आहे हा शब्द फार महत्त्वाचा आहे. मग ह्या बौद्ध साहित्याची प्रेरणा कोण आहे किंवा कोण असलं पाहिजे किंवा प्रेरणास्थानाच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश करावा लागेल हे थोडंसं थेरॉटिकल होईल, पण या मुद्द्याला स्पर्श करून आपण पुढे जाऊया. पहिल्यांदा एक गोष्ट क्लिअर करतो की तथागत गौतम बुद्ध हे ह्या बौद्ध साहित्याची प्रेरणास्थान आहेत, हे निर्विवाद आहे. पण मग फक्त बुद्धांचा समावेश आम्हाला प्रेरणास्थानामध्ये करून चालेल का, हा खरा महत्त्वाचा कळीचा प्रश्न आहे. आणि मग आपल्या लक्षामध्ये येतं की आपल्याला फक्त या बौद्ध साहित्याच्या प्रेरणास्थानामध्ये फक्त बुद्धांचा समावेश करून चालणार नाही,
तर आम्हाला महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यासह आणि ज्यांनी ज्यांनी मानवमुक्ती चळवळ केलेली आहे त्या सर्व महापुरुषांच्या नावाचा समावेश करावा लागेल. आता प्रश्न असा उपस्थित होईल, साहित्याचं नाव आहे बौद्ध साहित्य, मग याच्या प्रेरणास्थानामध्ये मग सगळ्याच महापुरुषांची नावं घेण्याची गरज काय आहे? विशेष करून बाबासाहेबांचं नाव कशासाठी घ्यायचं, असा एक प्रश्न विरोधी गटातून प्रस्थापितांच्याकडून उपस्थित होण्याची शक्यता आपण लक्षामध्ये ठेवली पाहिजे. पण एक गोष्ट आवर्जून सांगतो की बुद्धांच्याकडे जात असताना, बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करत असताना, बौद्ध तत्त्वज्ञान समजून घेत असताना बाबासाहेबांना वगळून आपण बुद्धांचा विचार, बुद्धांचं तत्त्वज्ञान आपण समजून घेऊ शकत नाही. कारण बुद्ध बाबासाहेबांच्या पूर्वीचे बुद्ध आणि बाबासाहेबांच्या नंतरचे बुद्ध याच्यामध्ये दोन भाग झालेले आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे एक जे जग आहे बाबासाहेबांच्या अगोदरचं, तर ते पारंपरिक आहे, अध्यात्माशी जवळीकता साधणारं जग आहे, कर्मकांडाशी जवळीकता साधणारं जग आहे, अवतार कल्पनेवर विश्वास ठेवणारं जग आहे. आणि बाबासाहेबांच्या नंतर बाबासाहेबांचा जो बुद्ध आम्हाला दिलेला आहे तो चालता बोलता क्रांतिकारक आणि वर्तमान जीवनाशी सुसंगत असा जो बुद्ध आहे तो जगाला दाखवण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला बाबासाहेबांचा प्रेरणास्थानामध्ये काय करावं की उल्लेख करावा लागेल. आता प्रश्न असा निर्माण होतो की बौद्ध साहित्य हे नाव आहे, याच्यामध्ये बाबासाहेबांना घेतलं पाहिजे, हे बरोबर आहे. पण हे घेत असताना सुद्धा मग पारंपरिक साहित्याला म्हणजे बाबासाहेबांच्या अगोदरच्या साहित्याला जर आम्ही बौद्ध साहित्य म्हणत असू तर मग बाबासाहेबांच्या नंतरच्या साहित्याला बौद्ध साहित्य म्हणावं काय, हा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणजे पारंपरिक जे बौद्ध साहित्य आहे ते मी सांगितलं त्याप्रमाणे बरंचसं ते कर्मकांडाकडं, अध्यात्माकडं, चमत्काराकडं, अवतार कल्पनेकडे झुकणारं साहित्य आहे. आणि मग बाबासाहेबांच्या आगमनानंतर विज्ञानाशी सुसंगत बुद्ध जे आहेत ते बुद्ध आपल्याला बाबासाहेबांनी काय केलेले आहेत की दिलेले आहेत. हे आपण लक्षात घेत असताना त्या बौद्ध साहित्याच्या प्रेरणास्थानामध्ये आपण कुणाचा समावेश करतो त्याच्यावरती बौद्ध साहित्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे हे काय होतं की निश्चित होतं. आणि म्हणून ह्या प्रेरणास्थानामध्ये ह्या महापुरुषांचा जो काही समावेश आहे तो समावेश आपण केला पाहिजे. म्हणजे पारंपरिक आणि आधुनिक असे दोन जग निर्माण होतात, दोन भाग निर्माण होतात. एक भाग धर्माला, कर्मकांडाला महत्त्व देणारा भाग आहे आणि दुसरा भाग आहे तो धम्माला महत्त्व देणारा आहे. आणि मग आम्हाला जर धम्माला महत्त्व द्यायचं असेल तर मग आम्हाला बाबासाहेबांना किंवा इतर महापुरुषांना यातून वगळून चालणार नाही. म्हणून बौद्ध साहित्य या सर्व महापुरुषांना प्रेरणास्थान मानताना दिसतं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता प्रश्न असा निर्माण होतो की 1956 नंतर की अनेक साहित्य प्रवाह उदयाला आलेले आहेत. त्याच्यामध्ये ग्रामीण साहित्य आहे, दलित साहित्य आहे, आदिवासी साहित्य आहे, बौद्ध साहित्य आहे, आंबेडकरवादी साहित्य आहे, बहुजनवादी साहित्य आहे, फुले आंबेडकरी प्रेरणेचं साहित्य आहे. आणि गंमत अशी आहे की ह्या सर्व साहित्य प्रवाहांच्या प्रेरणास्थानामध्ये आम्हाला बुद्ध, फुले, शाहू, बाबासाहेबांचा विचार करावा लागतो. मग प्रश्न असा आहे की सगळेच महापुरुष या साहित्य प्रवाहामध्ये असतील तर हे साहित्य प्रवाह एक आहेत का वेगवेगळे आहेत? मग वेगवेगळे असतील तर मग सगळेच महापुरुष प्रेरणास्थान कसे आहेत असा प्रश्न निर्माण होतो. आणि मग हा जर गोंधळ आपल्याला सोडवायचा असेल तर एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की एखादा साहित्य प्रवाह आपण घेतला, आता उदाहरणार्थ आंबेडकरवादी साहित्य हा प्रवाह घेतला आणि दुसऱ्या बाजूला आपण बौद्ध साहित्य हा प्रवाह घेतला किंवा बहुजन साहित्य हा प्रवाह घेतला, तर याचे जे निकष आहेत हे निकष आपल्याला इतर साहित्य प्रवाहापेक्षा पूर्णपणे वेगळे मांडता येत नाहीत. ते कुठल्याही प्रवर्तकांनी, समर्थकांनी अपवाद वगळला तर ते वेगळे मांडलेले नाहीत. आणि मग ही गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे. त्याच्यामुळे जो प्रश्न निर्माण होतो की मग एखादी साहित्यकृती आहे ती कोणत्या प्रवाहात टाकायची, तिची गणना कोणत्या प्रवाहात करायची, तर मग त्याच्यावरती गौतमपुत्र कांबळे यांनी फार सुंदर असा उपाय सुचवलेला आहे. तो मला स्वतःला खूप आवडला. तर ते असं म्हणाले किंवा त्यांनी उपाय सांगताना ते असं सुचवतात की एखादी साहित्यकृती घ्यायची, तिची चिकित्सा करायची, तिच्या आशय विषयासहित आणि चिकित्सा करून त्यातल्या ज्या जाणीव आहेत त्या जाणीवा कोणत्या स्वरूपाच्या आहेत, कोणत्या प्रकारच्या आहेत याची शहानिशा करून मग त्या साहित्यकृतीची गणना त्या साहित्य प्रवाहामध्ये करायची. असं न केल्यामुळं हा जो काही प्रेरणास्थानांचा आणि साहित्य प्रवाहाचा प्रश्न आहे तो प्रश्न निर्माण होतो. आणि त्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर मग हाच आपल्यावरती काय की अतिशय उत्तम असा पर्याय आहे. आणि तो पर्याय लक्षात ठेवूनच आपल्याला काय करायचं आहे की साहित्यिकांनी पुढं वाटचाल करायची आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता पुढचा मुद्दा आहे की साहित्यिकांनी नेमकं कुठली भूमिका घेतली पाहिजे आजच्या काळामध्ये. तर एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या बौद्ध साहित्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे की जो आपल्याला बाबासाहेबांनी दिला
तो जर वजा करून आपण आपल्या साहित्याकडे बघायला लागलो तर आपलं साहित्य आपल्याला नीट दिसणार नाही किंवा ते वस्तू नीट स्वरूपात काय होणार नाही की आपल्याला दिसणार नाही, याची आपण काय केली पाहिजे की काळजी घेतली पाहिजे. आता प्रश्न असा निर्माण होतो की प्रतिमा प्रतीकं जी आहेत, बौद्ध साहित्य कुठल्या प्रतिमा प्रतीकांना स्वीकारतं, कुठल्या प्रतिमा प्रतीकांना नाकारतं, तर स्वर्ग, नरक, आत्मा, पुनर्जन्म, अवतार, चमत्कार ह्या ज्या संकल्पना आहेत, तर अशा संकल्पनातून निर्माण झालेल्या प्रतिमा प्रतीकांना बौद्ध साहित्याने काय केलेलं आहे की नाकारलेलं आहे, हे आपण लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. आणि मग हे लक्षात ठेवल्यानंतर मग जे स्वतःला बौद्ध साहित्यिक म्हणून घेत असतील त्या साहित्यिकांची जबाबदारी आहे की मग आपल्या साहित्यामध्ये अशा चमत्कारावर, कर्मकांडावर, अवतारावर विश्वास ठेवणाऱ्या प्रतिमा प्रतीका निर्माण होता कामा नयेत. विष, अमृत, स्वर्ग, नरक हे पारंपरिक साहित्यातून आलेल्या संकल्पना आहेत, त्या प्रतिमा आहेत, त्या बौद्ध साहित्याने काय केल्या पाहिजेत की टाकून दिल्या पाहिजेत किंवा सोडल्या पाहिजेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग प्रतिमा प्रतीकांचा आपण विचार केल्यानंतर जी मिथक आहेत त्या मिथकांच्याकडे सुद्धा बघण्याची दृष्टी जी आहे ती आपण नीट समजून घेतली पाहिजे. म्हणजे बाबासाहेबांनी सुद्धा भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथातून अनेक मिथकांचा समावेश केलेला बघायला मिळतो. त्यातलं एक मिथक मी तुम्हाला सांगतो की सुजातानं दिलेली जी खीर आहे ती खीर खाल्ल्यानंतर तथागताने आपल्या हाताला जे पात्र आहे ते पात्र काय केले की निरंजना नदीच्या पात्रामध्ये सोडलेलं आहे आणि ते असं म्हणतात, जर मला ज्ञानप्राप्ती होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेला जाऊ दे आणि मला ज्ञानप्राप्ती होणार नसेल तर हे पात्र प्रवाहाच्या खालच्या दिशेला जाऊ दे. आता वरचा आणि खालचा प्रवाह म्हणजे पाण्याच्या दिशेनं वाहणारा जो प्रवाह आहे हा प्रवाह खालचा प्रवाह आहे आणि पाण्याच्या विरुद्ध दिशेनं वाहणारा प्रवाह आहे हा वरचा प्रवाह आहे. आता विज्ञानवादी विचार जगात आपण वावरत असताना मग ह्या मिथकाचा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न कसा सोडवायचा. म्हणजे कोणतंही पात्र पाण्यामध्ये सोडल्यानंतर पाण्याचा प्रवाह जिकडं वाहत जातो तिकडं ते पात्र वाहत जाणार आहे, उलट्या दिशेला जाणार नाही. जर घालवायचं असेल तर त्याला बाह्य बळ किंवा ताकद लावावी लागेल आणि मग ते जाऊ शकेल. पण इथं असं होऊ शकत नाही, पाण्याच्या प्रवाहासोबत ते जाणार आहे. पण तथागत बुद्ध म्हणतात की माझा प्रवाह, मला जर ज्ञानप्राप्ती होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जाऊ दे. ह्याचा अर्थ काय, तर हे मिथक आहे, ह्या मिथकाचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे, याच्यातला व्यंग्यार्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. कारण दोन प्रवाह त्या काळात समाजामध्ये अस्तित्वात होते. एक खा प्या मजा करा म्हणणारा होता आणि एक आपल्या विज्ञानवादाच्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढं आपली प्रगती करण्याच्या दिशेने घेऊन जाणारा प्रवाह होता. एक प्रवाह होता की ग्रंथप्रामाण्य, चातुर्वर्ण्य, तृष्णा यांना मानणारा प्रवाह होता. आणि मग आपलं पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जाऊ दे याचा अर्थ तृष्णा, ग्रंथप्रामाण्य यासारखे जे विचार आहेत ह्या विचारांच्या उलट दिशेला तथागतांचं जे काही पात्र आहे ते पात्र विरुद्ध प्रवाहाच्या दिशेला गेलेलं आहे, असा ह्या मिथकाचा अर्थ लावला पाहिजे. अशी एक मांडणी डॉक्टर आहो साळुंखेंनी आपल्याला केलेली बघायला मिळते. म्हणजे मिथकं स्वीकारत असताना सुद्धा ज्या मिथकातून आजच्या वर्तमान काळाची सुसंगत जीवनशैली आपल्याला मिळते अशी मिथकं आपण स्वीकारली पाहिजेत आणि विसंगत असणारी जी मिथकं आहेत ती आपण नाकारली पाहिजेत. मग अशी काही मिथकं आहेत का, त्याचं एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो की आपल्या सर्वांना माहीत आहे की महामाया यांच्या स्वप्नात येऊन सुमेध नावाच्या बोधिवृक्षाने त्यांच्यापुढे एक विनंती केली आणि ते म्हणाले, सुमेध नावाचे बोधिसत्व, मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरवले आहे, तू माझी माता होण्यास कबूल होशील काय. आणि महामायाने काय केलं की त्याला संमती दिली. म्हणजे एखादा बोधिसत्व येतो आणि मला तुझ्या पोटी जन्म घ्यायचा आहे, तू माझी माता बनण्यास तयार आहेस का असं विचारतो आणि महामाया काय करतात की त्यांना संमती देतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. हे जे मिथक आहे हे मिथक विज्ञानाशी जुळणारं नाही. बुद्धांचा सिद्धार्थाचा जन्म नैसर्गिक जीवनक्रमानं झालेला आहे हे नाकारणारं हे मिथक आहे. हे अवतारवादाकडं, कल्पनेकडं, चमत्काराकडं, कर्मकांडाकडे घेऊन जाणारं मिथक आहे. आणि अशी मिथकंसुद्धा बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथामध्ये असलेली आपल्याला बघायला मिळतात. तर त्या मिथकांच्याकडे बघण्याची दृष्टी आहे ती आपण विकसित केली पाहिजे. पण काही लोक आपल्या ग्रंथाच्या माध्यमातून बाबासाहेबांना प्रतिप्रश्न विचारतात, बाबासाहेब तुम्ही आम्हाला विज्ञानवादी बुद्ध दिलेला आहे आणि मग आम्हाला तुम्ही सांगितलेली मिथकं आम्हाला पटत नाहीत असे एका अभ्यासकाने लिहिलेलं आहे. खरं तर त्या मिथकांचा अभ्यास लावण्याची किंवा त्याची चिकित्सा करण्याची दृष्टी आहे ती दृष्टी अभ्यासकांनी काय केली पाहिजे की विकसित केली पाहिजे. आणि मग सर्वसामान्य माणसांना समजून सांगण्याची जबाबदारी ही बुद्धिमान माणसांची आहे.
मितकांच्याकडे कसं बघितलं पाहिजे. म्हणजे जी मितकं चमत्कारावर विश्वास ठेवणारी आहेत त्यांना आपण नकार दिला पाहिजे. जी मानवी जीवन जगण्याला प्रवृत्त करणारी आहेत, विज्ञानवादाकडे घेऊन जाणारे आहेत, अशी मितकं काय केली पाहिजे की आपण की स्वीकारली पाहिजेत. आणि ही दृष्टी आपल्या साहित्यिकांनी जर स्वीकारली तर मला वाटतं की आपलं साहित्य अधिक चांगल्या पद्धतीने पुढं जायला मदत होईल. हा मुद्दा याच्यावर खूप बोलण्यासारखा आहे, पण मी इथंच थांबतो, पुढच्या मुद्द्याकडे येतो. पाली त्रिपिटक जे आहे, आता ह्या पाली त्रिपिटकाच्या अनुषंगानं खूप मोठे गंभीर प्रश्न अलीकडच्या काळात निर्माण झालेले आहेत. हे आपण सगळ्यांनी गांभीर्यपणे लक्षात ठेवलं पाहिजे. त्रिपिटक जे आहे, ह्या त्रिपिटकाची निर्मिती बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 500 वर्षांनी झालेली आहे. श्रीलंकामधल्या आलुविहारे नावाच्या विहारामध्ये इसवी सन पूर्व 29 मध्ये पाठांतर असणाऱ्या भिक्खूंच्याकडून हे जे त्रिपिटक आहे, हे त्रिपिटक काय केलं की म्हणून घेतलेलं आहे, ते नोंद केलेलं आहे. त्यासाठी विविध संगीती झालेल्या आहेत, परिषदा झालेल्या आहेत. आणि त्या परिषदेतून हे बुद्धांच्या तोंडचं आहे, हे बुद्धांच्या तोंडचं नाही, अशी शहानिशा करून चिकित्सा करून त्याची त्रिपिटकाची निर्मिती झालेली आहे. आता ही निर्मिती 500 वर्षानंतर झालेली आहे. म्हणजे बुद्धांच्या नंतर 500 वर्ष हा जो उपदेश आहे बुद्धांचा, तो एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत संक्रमित होत होता, एका देशापासून दुसऱ्या देशापर्यंत संक्रमित होत होता. आणि अशा वेळेला वेगवेगळ्या संप्रदायाचे लोक बुद्धांच्या संघामध्ये घुसखोरी करायचे आणि बुद्धांचे विचार बाजूला काढून आपले विचार सांगायचे आणि हेच बुद्धांचे विचार आहेत असं म्हणायचे. म्हणजे बुद्धांच्या काळात सुद्धा बुद्धांच्या विचारांचा विपर्यास झालेला होता, त्यांच्या हयातीमध्ये झालेला होता. अनेक संदर्भ पाली त्रिपिटकामध्ये याचे आहेत. आणि मग अशा वेळेला आज आपण पाली त्रिपिटकाची आवृत्ती घेतो, पाली त्रिपिटकाचा आपण अभ्यास करतो, त्यावेळेला अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आज आपल्याला विज्ञान युगामध्ये पटणाऱ्या नाहीत. उदाहरण सांगतो की एक गाथा आहे, त्या गाथेमध्ये असा उल्लेख आहे, बुद्ध पाण्यावरून चालत आले, बुद्ध आकाशात उडून गेले. ह्या ज्या संकल्पना आहेत, ह्या संकल्पना नक्कीच भगवान बुद्धांनी सांगितलेल्या त्यांच्या धम्माशी मिळणाऱ्या जुळणाऱ्या नाहीत. म्हणून पाली त्रिपिटकाची सुद्धा आपण काय केली पाहिजे की चिकित्सा केली पाहिजे. म्हणजे एका ठिकाणी बुद्धांनी हे सांगितलेलं आहे, असंच कुठं आणखी कुठं सांगितलेलं आहे ते आपण शोधलं पाहिजे. आणि दोन्ही सुत्तांची काय केली पाहिजे, आपण तुलना करून ते सुत्त जुळतात का हे आपण बघितलं पाहिजे. आणि मग आपण ठरवलं पाहिजे की हे सुत्त बुद्ध म्हणतात तसं बरोबर आहे किंवा हे बुद्धांच्या विचाराच्या विरोधात आहे. आता दुसरी गोष्ट सांगतो की याचाच गैरफायदा घेऊन अनेक लोक अलीकडच्या काळामध्ये बुद्धांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करायला लागलेले आहेत. ते असं म्हणतात की हे त्रिपिटकात लिहिलेलं आहे, बुद्धांनी लिहिलेलं आहे, याचं काय करायचं आम्हाला सांगा. आता प्रश्न आपण लक्षात ठेवला पाहिजे, त्रिपिटक हे स्वतः बुद्धांनी लिहिलेलं नाही, त्यांच्या उपदेशाचं ते संकलन आहे. ते कुणी केलेलं आहे, भिक्खूंनी केलेलं आहे. मग एखाद्या भिक्खूनं ते संकलन करत असताना त्याच्यामध्ये काही प्रक्षिप्तपणा आला असेल, चुकीच्या गोष्टींची भेसळ झाली असेल तर त्याला जबाबदार ते भिक्षू आहेत नोंदवणारे, बुद्ध नाहीत. आणि अभ्यासक काय म्हणतात की हे बुद्धांचं आहे, बुद्धांनी सांगितलेलं आहे, बुद्धांनी नोंदवलेलं आहे. आणि बुद्धांचं आहे की नाही हे ठरवण्याची सुद्धा कसोटी बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये काय केलेलं आहे की सांगितलेले आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. आणि मग त्यातली जी क्रांतिकारकता आहे ती आपण ध्यानात घेतली नाही आणि मग पाली सुत्तांचा त्रिपिटकाचा आपण अभ्यास करायला लागलो तर मग अनेक घोटाळे आपल्याकडून निर्माण होण्याची शक्यता आहे. एक अभ्यासक आहेत, त्यांचं नाव मी सांगत नाही, त्यांचं आणि बुद्ध हसतोय नावाचं पुस्तक आहे. 10 वर्षापूर्वी हे पुस्तक आलेलं आहे. तर हे पुस्तक लिहिण्यासाठी त्या व्यक्तीनं, त्या संशोधक स्त्रीनं 10 वर्ष आपल्या आयुष्यात ते दिलेले आहेत. 10 वर्ष कशासाठी दिलेले आहेत, अभ्यास करण्यासाठी. पाली त्रिपिटकाचा अभ्यास करायला 10 वर्ष दिलेले आहेत. बुद्धांच्या जे जे ठिकाणं आहेत त्या ठिकाणं भेटी दिलेल्या आहेत आणि भेटी देऊन तो ग्रंथ सिद्ध केला आहे. पण ग्रंथात काय केलं माहिती आहे की त्या पाली त्रिपिटकामध्ये बुद्धांच्यावर आक्षेप घेण्याच्या ज्या ज्या जागा आहेत त्या तेवढ्याबरोबर शोधलेल्या आहेत आणि मांडलेल्या आहेत. आणि प्रश्न विचारला आहे की हे बुद्धांचं मला पटत नाही, हे बुद्धांचं असेल का. म्हणजे बदनामी करण्यासाठी सुद्धा लोक 10-10 वर्ष अभ्यास करतात, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग तुमची माझी जबाबदारी आहे की एखाद्या महापुरुषाची प्रतिमा आपल्याला सन्मानाने समोर आणायची असेल तर त्याच्या दुपटीनं आपण अभ्यास केला पाहिजे, संशोधन केलं पाहिजे, व्यासन केलं पाहिजे आणि त्या प्रतिमा खोडून काढण्याचं काम आपण केलं पाहिजे. हे प्रयत्न अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात काय आहेत की सुरू आहेत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून बुद्धांनी सुद्धा सांगितलं होतं की एखादा विचार माझा आहे की नाही तुम्ही कसं ठरवायचं, तर तो मानवी कल्याणाचा हिताचा आहे की नाही ह्याच्यावरून तुम्ही ठरवा. पण कालाम सुत्त नावाचं सुत्त आहे, त्या सुत्ताचं बुद्धांनी सांगितलेलं आहे की एखादा विचार पिटकातून आलेला आहे
म्हणून स्वीकारू नका. एखादा विचार गुरुनं सांगितलेला आहे म्हणून स्वीकारू नका. एखादी गोष्ट परंपरेतून आलेली आहे म्हणून स्वीकारू नका. एखादी गोष्ट आपल्या तर्काला योग्य वाटते, अनुकूल वाटते म्हणून स्वीकारू नका. तर आपल्या तर्काच्या बाहेरची असेल तर मग काय करा की तिची चिकित्सा करा आणि मग ती स्वीकारा. ती मानवी कल्याणाकडे घेऊन जाणारी असेल, जाणकारांनी तिची प्रशंसा केली असेल तर ती गोष्ट किंवा ती शिकवण माझी आहे असं समजा आणि मग तुम्ही ती गोष्ट पुढं घेऊन चला. म्हणजे इतकी गोष्ट, इतक्या छोट्या छोट्या गोष्टी बुद्धांनी काय केलं की त्यांच्या हयातीत करून ठेवलेल्या आहेत, सांगून ठेवलेल्या आहेत आणि तरीही असे प्रश्न निर्माण होत आहेत. मी काही अभ्यासक असे बघितले, पालीचा प्रचंड मोठा पालीचा व्यासंग असल्यानंतर त्यातली जी काही प्रक्षिप्त सुत्त आहेत ती बुद्धांचीच आहेत असं म्हणणारा एक मोरेश्वर वर्ग आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो, त्यांच्या पालीच्या ज्ञानाविषयी आम्हाला आदर आहे पण बाबासाहेबांचा दृष्टिकोन त्यांच्याकडे नाही बुद्धांच्याकडे बघण्याचा, तिपिटाकडे बघण्याचा. तर तो तिपिटाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय झाला पाहिजे की आता विकसित होणं ही काय की फार मोठी गरज आहे, ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. याच्याविषयी खूप बोलता येईल, हाही मुद्दा मी तर सोडतो एवढं बोलून आणि पुढे येतो. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांच्या धम्मासाठी प्रचंड मोठे योगदान दिलेलं आहे. हे मी तुम्हाला नव्यानं सांगण्याची काय आवश्यकता नाही. तरीही काही गोष्टी जाता जाता फक्त नोंदवून जातो. बाबासाहेबांनी पाली भाषाकोश जो आहे तो पाली भाषाकोश लिहिला. तो इंग्रजी भाषेतून अर्थ सांगणारा पाली भाषाकोश आहे. दुसरा कोश बाबासाहेबांनी लिहिला की तो कोश मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषेतून अर्थ सांगणारा कोश आहे. बाबासाहेबांनी पाली पूजापाठ जो आहे किंवा पाली गाथा आहेत त्या पाली गाथांचा अनुवाद बाबासाहेबांनी स्वतः केलेला आहे. कसा अनुवाद असावा याचं उत्तम उदाहरण आपल्याला 16व्या खंडामध्ये बघायला मिळतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेबांचं जे आयुष्य मिळालं त्या आयुष्यातली 15 वर्ष बाबासाहेबांनी पालीचा अभ्यास केलेला आहे. बाबासाहेबांनी पाली भाषेचं व्याकरण लिहिलेलं आहे. हे व्याकरणसुद्धा काय की प्रसिद्ध आहे. हे आपण काय केलं पाहिजे की समजून घेतलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 56ला जी धम्मदीक्षा घेतली ही तर युग प्रवृत्त घटना आहेच, पण याच्याहीपेक्षा बाबासाहेबांनी द बुद्ध अँड हिज धम्म हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ लिहिला. ही घटना संपूर्ण जगभराच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे. हा ग्रंथ लिहिल्यानंतर काय झालं जगात प्रसाद तुम्हाला 1-2 ओळीत सांगतो की बाबासाहेबांचं सगळं जवळजवळ बरंचसं लेखन हे इंग्रजीमधून आहे. द बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ इंग्रजीमधून प्रकाशित झाला. तो ग्रंथ बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर प्रकाशित झालेला आहे. प्रत्येक ग्रंथाला बाबासाहेबांच्या संदर्भ सूची आहे पण ह्या ग्रंथाला संदर्भ सूची कुठेही नाही आणि याचाच फायदा घेतला. हा ग्रंथ इंग्रजीतून जगभर गेला आणि जगभरातल्या अभ्यासकांनी प्रश्न उपस्थित केले. हा ग्रंथ बुद्धांचा ग्रंथ नाही, हा बाबासाहेबांचा आहे आणि म्हणून या ग्रंथाला नाव असं पाहिजे की द बुद्ध अँड हिज धम्म नव्हे तर डॉक्टर आंबेडकर अँड हिज धम्म असं नाव असलं पाहिजे. याच्या मुळाशी गेल्यानंतर लक्षात आलं ते असं का म्हणतात, कारण त्यांना असं वाटत होतं बाबासाहेबांनी सांगितलेले बुद्ध आहेत हे पूर्णपणे वेगळे आहेत, ते त्यांच्या कल्पनेतून आलेले आहेत. वास्तवात बुद्ध असे नव्हते. ते कसे चमत्कारावर विश्वास ठेवणारे, आकाशात उडून जाणारे, पाण्यावरून चालणारे, अवतारावर विश्वास ठेवणारे. आणि मग ही गोष्ट एका व्यक्तीच्या लक्षात आली. त्याचं नाव आहे भदंत आनंद कौशल्यायन. त्यांनी प्रचंड व्यासन केला. त्या ग्रंथाला पुन्हा काय केली, पालीतून सगळे संदर्भ शोधून काढले, त्याची एक सूची तयार केली आणि पुन्हा ती त्या इंग्रजी आवृत्तीला जोडली. ती जोडल्यानंतर ती पुन्हा जगभर गेली आणि मग लोकांच्या लक्षात आलं की बाबासाहेब आंबेडकर सांगतात तेच बुद्ध खरे आहेत, आपण जे समजतो ते बुद्ध खरे नाहीत. आणि म्हणून बाबासाहेबांचे जगावरती उपकार आहेत. बाबासाहेबांनी हे जर सांगितलं नसतं तर तुम्ही आणि मी सुद्धा वेगळ्या भावनेतून बुद्धाकडे पाहू शकलो असतो. मूळ आणि वस्तुनिष्ठ स्वरूपात बुद्धांच्याकडे आपल्याला पाहताच आलं नसतं. इतके मोठे उपकार संपूर्ण जगावरती बाबासाहेबांचे आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. इतका बाबासाहेबांचा व्यासंग, इतकी दूरदृष्टी बाबासाहेबांची होती. आता या अनुषंगाने आणखी एक मुद्दा आहे तो लगेच नोंदवून ठेवतो आणि पुढे जातो. 15 ऑक्टोबर 1956 15 नोव्हेंबर 1956 तर नेपाळमधल्या काठमांडूमध्ये एक परिषद झाली, जागतिक बौद्ध धम्म परिषद. बाबासाहेब तिथे गेलेले होते आणि बाबासाहेबांनी एक आपली भावना व्यक्त केलेली होती. ते असं म्हणाले की मला जर आणखी 2 वर्ष आयुष्य मिळालं तर मी 5 कोटी लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देईन. वर्ष कोणतं आहे बघा, महिना कोणता आहे बघा, 15 नोव्हेंबर 1956. बाबासाहेबांनी धम्म दिला आहे आम्हाला 14 ऑक्टोबर 56ला. भारतीय संविधानाचा स्वीकारसुद्धा आम्ही त्याआधी केलेला आहे. काही लोक आम्हाला आधी आता म्हणत आहेत आपण बौद्ध होतो, आता परत बौद्ध होण्याची गरज नाही.
तो प्रश्न निर्माण होतो, मग बाबासाहेबांनी दीक्षा दर 2 वर्षांनी दिली पाहिजे असं का म्हटलेलं आहे? तर त्याचं कारण असं आहे की बाबासाहेबांना संपूर्ण भारत बौद्धमय करायचा होता. तो केवळ नामके वास्ते करायचा नव्हता, तर विचाराने आचारानं वागणारी माणसं त्यांना तयार करायची होती. हे बाबासाहेबांचे विधान आहे. 15 नोव्हेंबर 1956, 6 डिसेंबरला बाबासाहेब आपल्यातून निघून गेलेत 56ला. आता प्रश्न असा निर्माण होते, स्वप्न अपूर्ण राहिलं. तर त्या काळात कार्यकर्त्यांनी ही गोष्ट मनावर घेतली असती, बाबासाहेबांच्या स्वप्नासाठी आपण काहीतरी करूया म्हणून 4 माणसं जरी एकत्र आली असती, तर दर 2 वर्षांनी 5 कोटी लोकांना आपण धम्मदीक्षा देत गेलो असतो, तर 1990 साली संपूर्ण भारत बौद्धमय झाला असता. 100% झाला असता 1990 साली. आज बौद्धांची संख्या शासकीय आकडेवारीनुसार फक्त 7% आहे, 0.7. ती किती ओढून ताणून बनवण्याचा प्रयत्न केला तर 10%च्या पुढं जात नाही. मग हे कोणाचं अपयश आहे? त्या बाबासाहेबांच्या स्वप्नाच्या दृष्टीने कुणी पुढाकार घेणं गरजेचं होतं. त्यावेळी त्या लोकांना ते शक्य झालं नाही. मग आता तरी कुणी असा विचार करणार आहे की नाही, हा प्रश्न आपण सगळ्यांनी, तुम्ही मी काय केला पाहिजे की एकमेकांना विचारला पाहिजे, हे आपण लक्षात ठेवा. आणि मग याच्या अनुषंगाने पुन्हा बाबासाहेबांनी एक प्रश्न विचारलेला होता, बौद्ध धर्म चांगला होता असं म्हणता, तर मग त्याचा ऱ्हास का झाला? त्याचंसुद्धा बाबासाहेबांनी काय केलेलं आहे की खूप सुंदर असं उत्तर दिलेलं आहे. बाबासाहेब असं म्हणतात, हे 2 डिसेंबर 1954ला देवरुड इथे केलेलं बाबासाहेबांचं भाषण आहे. त्यात ते असं म्हणतात, बौद्ध धर्म ऱ्हास झाला, तो चांगला होता पण ऱ्हास झाला नाही. त्याची कारणं वेगळे आहेत. हा धर्म वाईट आहे म्हणून ऱ्हास झालेला नाही. आणि असं असेल तर चीन, जपान, कंबोडिया, सिलोन या देशात मग धर्माचा ऱ्हास का झाला नाही असं बाबासाहेब म्हणतात. याचा अर्थ धम्माचा ऱ्हास धम्म चांगला आहे म्हणून झालेला नाही, किंवा चुकीच्या पद्धतीने काय घेऊन जातोय म्हणून झालेलं नाही, तर धम्माकडे बघण्याची दृष्टीच्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने दिलेली आहे. त्याच्यामुळे काय झालेलं आहे की बौद्ध धम्माचा ऱ्हास झालेला आहे. पुढे बाबासाहेब जे म्हणतात ते फार महत्त्वाचं आहे. ते असं म्हणतात की उलट मी असं म्हणेन की इथल्या संपूर्ण देशावरती 1250 वर्ष बौद्ध धर्माचं काय होतं की राज्य प्रस्थापित झालेलं होतं. आणि यातला महाराष्ट्र हा 100% बौद्धधर्मीय होता. त्याचे पुरावे पण बाबासाहेबांनी दिलेले आहेत की ते असं म्हणतात की एकूण भारतामध्ये 2000 लेणी आहेत, त्यातली 1500 लेणी जवळजवळ महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि मग हे इतिहासकारांनी काय केलेलं आहे की लपवून ठेवलेलं आहे. ह्या नोंदी त्यांनी पुढं आणलेल्या नाहीत, आणि म्हणून हा दोष त्यांचा आहे की ज्यांनी हे लपवून ठेवलं त्यांचा दोष आहे. आणि म्हणून ते पुढं असं म्हणतात की एक मनुष्य काही माणसांना काही काळ फसवू शकतो, पण एक मनुष्य संपूर्ण माणसांना संपूर्ण काळ फसवू शकत नाही. ज्यांनी हा इतिहास झाकून ठेवला, ज्यांनी संपूर्ण समोर येऊ दिलेलं नाही, ह्या लोकांना बाबासाहेब काय केलेलं आहे की यातून इशारा देण्याचं काम केलेलं आहे. आता दुसरा एक मुद्दा आहे की आपण आता मानसिक आणि बौद्धिक पातळीचा विचार करतो, त्यावेळेला जाणीवेच्या पातळीवर आपल्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे. पण आता नेणिवेच्या पातळीवरती परिवर्तन झालं पाहिजे. नेणिवेच्या म्हणजे आता व्यासपीठ हा शब्द आहे, हा उच्चाराचा नाही आपल्याला माहिती आहे. व्यासांचं ते व्यासपीठ, धम्म आणि त्या संदर्भात काम करणारे जे लोक धम्माच्या पीठावर बसतात ते धम्मपीठ. कार्यकर्ता चळवळीतला आहे, पण अनावधानाने शब्द जातो व्यासपीठ. दुर्दैव असे शब्द अनावधानाने जातात. तर हे आपल्या काय आहेत की नेणिवेमध्ये बसलेले असतात. आणि म्हणून आपण जाणीवेच्या पातळीमध्ये काय झालो की सुधारलेलो आहे, पुढारलेलो आहे, पण नेणिवेच्या पातळीवरती आपण मात्र तेवढ्या प्रमाणात पुढं गेलेलो नाही. ही जी नेणीव आहे, ती नेणीव माणसाला अजागृत अवस्थेत काय करते की आपल्याला बंदिस्त करण्याचं काम करते. की जसं जाती व्यवस्थेने काय केलेलं आहे की अप्रत्यक्षपणे आपल्याला बंदिस्त केलेलं आहे. हीच नेणीव ठरवते की आपण विचार कुठला करायचा, कुठला करायचा नाही. आणि याचं एक सुंदर उदाहरण आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की वामन भुवळांची येळकोट नावाची एक कथा आहे. येळकोट नावाची कथा. तर त्या येळकोट या कथेमध्ये श्यामा नावाची एक व्यक्तिरेख आहे. त्या श्यामाच्या अंगात देव येतो, आणि श्यामाच्या अंगात देव आल्यानंतर श्यामा हा घुमत राहतो. तो कुठं घुमतो? गाभाऱ्याच्या बाहेर. आणि तो घुमत राहतो. त्यावेळेला त्या श्यामाचा भाऊ आणि त्याचे मित्र त्याला असं म्हणतात की शाण्या, साक्षात तुझ्या अंगात देव आला आहे, आता तरी गाभाऱ्यात जा की. तो गाभाऱ्यात जात नाही, गाभाऱ्याच्या बाहेरच आहे. आणि मग ते त्याला पुढे विचारतात की ते असं म्हणतात की तू मार आहेस हे तुझ्या डोक्यातून अजून गेलं नाही का? म्हणजे अंगात देव आलेला आहे, पण ती जाणीव आहे आपण कोणतरी अस्पृश्य आहोत, शूद्र आहोत,
ही जाणीव असल्यामुळे तू गाभाऱ्यामध्ये जात नाही. आणि म्हणून ते म्हणतात की तुझ्या अंगात देव आला तरी तू गाभाऱ्यात जाण्यात धाडस करत नाहीस. तुझ्या डोक्यातून अजून जात गेली नाही का, तू महाराष्ट्रीय डोक्यातून गेलं नाही का. म्हणजे देव अंगात आला तरी त्याचं महारपण त्याच्या नेणीवतून गेलेलं नाही. अशा अनेक गोष्टी तुमच्या आणि माझ्या नेणीवसुद्धा अगदी ठाण मांडून बसलेल्या आहेत. तर त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला तर खूप गंभीर गोष्टी आपल्याला काय करतील की हाताला लागतील. आणि म्हणून नेणीव ही जी गोष्ट आहे ती माणसाचं वर्तन काय करते की नियंत्रित करायचं काम करते. हे उदाहरण फारसं लक्षात आलं नसेल तर दुसरं एक प्रसिद्ध उदाहरण आहे, पण त्याचा उल्लेख करतो ना पुढे जाऊया. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, एखादी ब्राह्मण स्त्री गरोदर असेल आणि 20 वर्षानंतर एखादी जागा कुठं मोकळी होणार असेल, तिचा शोध घेत असेल तर ती काय करते की कुठं जेथची जागा मोकळी आहे याचा ती विचार करते. आणि एखादी शूद्र स्त्री असेल तर कुठं झाडू कामगाराची जागा मोकळी आहे असा विचार करते. याचा अर्थ ही जी नेणीव आहे ही नेणीव आपल्या वर्तनाला बंदिस्त करायचं काम करते. विचार कसा करायचा ही नेणीव आपल्याला सांगते. म्हणून बौद्ध धम्म स्वीकारल्या माणसांची जबाबदारी आहे की आपलं परिवर्तन नुसतं जाणीवेच्या पातळीवर होऊन चालणार नाही, तर ते नेणीवेच्या पातळीवर सुद्धा काय झालं पाहिजे की झालं पाहिजे. आणि ते आपण करण्यामध्ये कमी पडलेलो आहोत. पुन्हा एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतो की तो मुद्दा आपल्या सर्वांच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये बौद्ध धम्माच्या अनुषंगानं बौद्ध धम्म जीवन जगणाऱ्या आणि लोकांना जगा म्हणून सांगणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये कर्मकांडाचा जो शिरकाव आहे तो अलीकडच्या काळात अतिशय गंभीर बनत चाललेला आपल्याला बघायला मिळतो. बाबासाहेबांच्या काळातसुद्धा कर्मकांड करणारे लोक होते. बाबासाहेबांनी आदेश दिला त्यावेळेला पारंपरिक देवारं, मांस खाणं आणि गावकीची कामं लोकांनी ताबडतोब सोडून दिली. बाबासाहेबांचा आदेश शिरसावंत मानून आज काय झालेलं आहे, आज काही लोक समन्वयवादी बनत चाललेले आहेत. आणि लोक म्हणतात की बुद्धांच्या शेजारी गणपतीची मूर्ती ठेवली चालेल का. कुठं आपण नेमकं चाललेलो आहे. एका ठिकाणी तर तुळशीचं लग्न बौद्ध पद्धतीने लावलेलं मी एक उदाहरण ऐकलेलं आहे. जे तुळशीचं लग्न लावलेलं आहे ते बौद्ध पद्धतीने लावलेलं आहे. मागच्या वर्षी पेपरला तुम्ही बातमी वाचली असेल की विहारात गणपती बसवला. कितीतरी गोष्टी सांगता येतील, याच्यावर मला टीका करायची नाही, पण नेमकं आपण बाबासाहेबांच्या विचारापासून कुठं चाललेलो आहोत हा सगळ्यात महत्त्वाचा कळीचा प्रश्न आहे. हा आपण समजून घेतला पाहिजे. आणि मग तुम्ही मी जर बाबासाहेब स्वतःला वारस म्हणून घेत असू तर आपल्या वर्तनातल्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण अतिशय कष्टानं काय केलं पाहिजेत की जाणीवपूर्वक आपल्यातून बाजूला काढण्याचं काम केलं पाहिजे. हे होताना दिसत नाही. काही लोक तर आम्हाला सरळ सरळ विचारतात की सर जे 22 प्रतिज्ञा आहेत त्या 22 प्रतिज्ञेमध्ये एक प्रतिज्ञा आहे देव मानणार नाही, मग बहुजन समाज जायचं कसं, लोकांना बौद्ध करायचं कसं, हा प्रश्न आहे. ह्या प्रश्नाचं मी सविस्तर सखोल उत्तरं देणार नाही. आपण सगळ्यांनी शोधा, याचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय करायला पाहिजे. पण एवढंच सांगतो की ज्याला बाबासाहेबांच्या विचारानं जायचं आहे त्या माणसानं बाबासाहेबांच्या विचारानंच गेलं पाहिजे. आमचा विरोध धर्माला नाही, पण धर्माच्या नावावरती जे बिभत्सीकरण चालू आहे त्याला आमचा विरोध आहे. धर्माच्या नावानं माणसं मरतात त्याला आमचा विरोध आहे. किमान ती मरू नयेत ह्याची आपण काळजी घेऊया, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. भारतीय संविधानामधलं 25वां कलम आहे ते असं म्हणतं की धार्मिक सण उत्सव जिथे साजरे केले जातात तिथं प्रदूषण होता कामा नये. एवढी तर किमान काळजी आपण घेऊ शकतो, पण ही सुद्धा आपण काळजी घेत नाही किंवा असं वातावरण आपल्या आजूबाजूला निर्माण झालेलं नाही. आणि मग असे गुंते आपल्यासमोर पडलेले आहेत. मग प्रश्न निर्माण होतो मी एकट्यानंच करायचं का. मग एवढी मोठी समस्या आहे, एवढं मोठं गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहे. याच्यावर सुद्धा पुन्हा मी सांगतो गौतम कांबळे सरांनी एक उपाय सांगितला आहे तो मला खूप छान वाटला. तर ते म्हणतात की असं समजा की 100 माणसं आहेत, त्या 100मध्ये 99 लोक मूर्ख आहेत आणि आपण एकटे शहाणे आहोत. मग काय केलं पाहिजे आपण. तर ते म्हणतात की अशा माणसापुढं 3 पर्याय आहेत. म्हणजे आता माझ्यासमोर बसले सगळ्यांसमोर प्रश्न पडला असेल तर मी एकटा काय करू शकतो, तर त्यासाठी उत्तर फार महत्त्वाचं आहे. म्हणून ते म्हणतात की 100 लोकांच्यापैकी 99 लोक मूर्ख आहेत, त्यातला एक शहाणा आहे. त्या शहाण्या माणसापुढं 3 पर्याय आहेत. तो एक पर्याय, पहिला पर्याय मी एकटा कशाला शहाणा राहू, 99 लोकांच्यामध्ये जातो आणि मी पण त्याच्यात सामील होतो, हा एक पर्याय. दुसरा पर्याय 99 लोकांनी मला संगत नको, त्यांचं तोंडी बघायला नको, मी माझ्या मार्गाने जातो ते त्यांच्या मार्गाने जाऊ द्यात. आणि तिसरा पर्याय आहे की 99 लोक मूर्ख आहेत, मी शहाणा आहे, त्या 99मधल्या एका माणसाला मी शहाणा करेन. त्या 99मधले उद्या 98 राहतील, परवा 97 राहतील, त्यानंतर 96 राहतील आणि एक दिवस ही संख्या शून्यावर येईल. म्हणजे तुमच्या आणि माझ्यासाठी हा जो तिसरा पर्याय आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे त्या पर्यायानं आपण जर काम करायला लागलो तर आपण खूप काही पुढं जाऊ शकतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. यानंतर मी समारोपाकडे येतो. खरंच आता आपल्या सर्वांच्यावरती फार मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे.
म्हणजे आपल्या वर्तनातून, आपल्या वागण्यातून, आपल्या चालण्या बोलण्यातून बुद्ध लोकांना दिसले पाहिजेत. आपल्याकडे बघून लोकांना वाटलं पाहिजे की असं आदर्श बौद्ध झालं पाहिजे. अशी माणसं आता फार कमी आहेत आपल्याकडे. आणि मग जगभरातले अनेक जात समूह, जगभरातले अनेक लोक बुद्धांच्या धम्माकडे मोठ्या प्रमाणात वळायला लागलेले आहेत. डॉक्टर आह साळुंके सरांनी एक सांगितलेलं उदाहरण सांगतो, ते माझ्या एका पुस्तकात मी नोंदवलेलं आहे की त्यांचा सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध नावाचा ग्रंथ 2007 साली आला. तो ग्रंथ आल्यानंतर अनेक आवृत्त्या त्याच्या निघाल्या. 2 मराठा समाजाचे मित्र होते. एका मित्रानं हा ग्रंथ विकत घेतला. तो विकत घेऊन वाचला आणि घरामध्ये बुद्धांची मूर्ती आणून बसवली. दुसरा मित्र यायचा घरी आणि त्या मूर्तीचं तोंड फिरवायचा आणि निघून जायचं. असं बरेच दिवस चाललेलं होतं. ह्या मित्राला काही कळेना. तो म्हणतो हा नुसता गप बसत नाही, शांत बसत नाही, येतून मूर्ती तोंड फिरून जातो म्हणतो. हे काही बरोबर नाही. तो म्हणतो तू काही पण कर, मी ज्या तुझ्या घरी येईन त्यावेळी बुद्धांच्या मूर्तीतून मी फिरवणारच आणि फिरवूनच जाणार. मग तो म्हणतो ठीक आहे, त्याला काय सांगण्यात अर्थ नाही. मग तू सोडून देतो. आणि एक दिवशी म्हणतो असं कर, हे जे पुस्तक आहे हे पुस्तक तू घेऊन जा वाचायला आणि काय डोक्यात प्रकाश पडतो का बघ. तो म्हणतो ठीक आहे दे. तो पुस्तक घेऊन जातो. 2-3 महिने होतात. हा पुस्तक काय देत नाही, परत द्यायचं काय नाव काढत नाही. मग हा विचारतो ते पुस्तक झालं नसेल, तुला वाचायला नसेल, मला परत दे. तो म्हणतो नाही लगेच देणार नाही, मी पुस्तक तुला देणार नाही, नंतर देणार. परत 1 महिन्यानंतर फोन करतो. तेव्हा तो नंतरचा मित्र म्हणतो तुला पुस्तक देतो पण एका अटीवर, तू माझ्या घरी आला पाहिजेस. तो म्हणतो येतो बाबा, ते पुस्तक तुझ्यापर्यंत वाचायला देता येईल, तुझ्याला ठेवून काय फायदा नाही, तुझ्याकडे येतो, ते पुस्तक मला आजच्याच दे. तो म्हणतो ठीक आहे ये. आणि तो मित्र जातो घरी त्या जुन्या मित्राच्या. आणि मग त्या लक्षात येतं की जो मित्र आपल्या घरी येऊन बुद्धाच्या मूर्ती तोंड फिरवून जायचा, त्या मित्रानं घरामध्ये बुद्धांच्या मूर्तीची अतिशय प्राणपणाने प्रतिष्ठा केलेली होती. घरामध्ये बुद्धांची मूर्ती बसवली होती. म्हणजे बुद्धांच्या विचाराकडे येणारी माणसं ज्यावेळी येतात तेव्हा त्यांच्यामध्ये 100% परिवर्तन होतंच. हा समूह किंवा अशा अनेक समूह मोठ्या प्रमाणात बुद्ध धर्माकडे यायला लागलेले आहेत. अशा वेळेला बुद्ध धर्माकडे येणारा माणूस तुमचं आणि माझं आचरण बघून तो थांबता कामा नये, त्याची पावलं थबकता कामा नयेत. याची तुम्ही मी काय केली पाहिजे की काळजी घेतली पाहिजे. आणि शेवटी एक उदाहरण सांगतो आणि थांबतो. बुद्धांच्या काळातसुद्धा भिक्खूंच्यामध्ये भांडणं व्हायची. आणि मग त्या काळात घोषिता नावाचा एक विहार होता. त्या विहारामध्ये बुद्धांच्या संपर्कातले अनेक भिक्खू आहेत. त्या भिक्खूंच्यामध्ये जोरदार भांडणं झाली, वाद सुरू झाले. आणि बुद्धांनी काय केलं की अतिशय निराशेनं त्यांना बोलवलं आणि त्यांना उपदेश केला. उपदेश करताना जे बुद्ध म्हणाले ते फार महत्त्वाचं आहे की ते असं म्हणाले की जे जे एकमेकांची हाडं मोडणारे असतात, प्राण घेणारे असतात, संपत्ती हरण करणारे असतात, त्यांचा देखील मेळ बसतो. हे वाक्य फार महत्त्वाचं आहे. म्हणजे जे चांगलं वर्तन करत नाही त्यांच्यात मेळ बसतो, पण मग तुमच्यात मेळ का बसत नाही, हा बुद्धाने विचारलेला काय की प्रश्न आहे. आणि ह्या प्रश्नाचा आपण सगळ्यांनी गंभीर होऊन विचार करायचा आहे. म्हणजे दुष्कृत्य करणारे, चोरी करणारे, खोटं बोलणारे, दरोडे टाकणारे, एकमेकांची हत्या करणारी माणसं यांच्यात जर मेळ बसत असेल तर मग तुमच्यात मेळ का बसत नाही, हा बुद्धाने विचारलेला प्रश्न आहे. तो तुमच्या आणि माझ्या डोळ्यात अंजन घालायला लावणारा आहे. म्हणजे आजसुद्धा चांगल्या विचाराने एकत्र येणारी माणसं त्यांचा मेळ बसेल याची आजसुद्धा आम्हाला शाश्वती देता येत नाहीत. बुद्ध बाबासाहेब आमच्यात होऊन गेलेले आहेत. त्यांचं तत्त्वज्ञान मी प्रमाण मानतो, पण हे आज मी म्हणू शकत नाही. त्याचं कारण आपल्या वर्तनात तर लपलेलं नाही ना, हे आपण शोधलं पाहिजे. आणि मग का होतं असं, तर त्याची काही कारणं मला सापडलेली आहेत. मी सांगतो की मी बुद्ध स्वीकारलेले आहेत, पण बुद्धांचे विचार मी स्वीकारलेले नाहीत, त्याच्यामुळे मेळ बसत नाही. मी बुद्धांना स्वीकारलेला आहे, पण मी द्वेष सोडलेला नाही. मी नीती स्वीकारलेली आहे, पण अहंकार सोडलेला नाही. आणि मग अशा अनेक गोष्टींची यादी आपल्याला करता येईल. मी धम्म स्वीकारलेला आहे, धम्म स्वीकारला आहे, पण धर्माचा निमित्ताने येणारं कर्मकांड आहे, ते कर्मकांड मी अजून सोडलेलं नाही. ह्या मुद्द्यांच्यामध्ये काय आहेत की ह्या प्रश्नांची उत्तर आहेत. आणि म्हणून तुम्ही आणि मी गंभीरपणे याचा विचार करत गेलो तर मग आपल्याला फार मोठं चांगलं भवितव्य आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बुद्धांचा संदेश जितका आपल्याला आपल्या पणानं जपता येईल, जितका आपल्या काळजात साठवून ठेवता येईल, तो आपण ठेवण्याचा प्रयत्न करूया. स्वतःसोबतच अनेकांचं जीवन जे आहे ते समृद्ध करण्याचा प्रयत्न करूया, अशी एक छोटीशी विनंती करतो आणि मी आपल्या सर्वांची रजा घेतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.